चला जे खेळाडू आहेत उर्वरित प्रेक्षक राजा आहेत सर्वांनी आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. व्यासपीठाच्या समोर सर्वांनी लगेचच यायचं आहे. प्रथमतः आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. योगेश वाघ सर आपण व्यासपीठावरती या. वाढदिवस प्रथमतः आपण साजरा करणार आहोत. हॅलो. हॅलो. सन्माननीय राजनजी पाटील साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. राजनजी पाटील साहेब, भास्करजी सुरकर साहेब आपण देखील तिथे यायचं आहे. आणि डीजे आपली एक धून बर्थडेशी अगदी चालू करायची आहे. हॅलो. विशाल टोपले देखील तिकडे जॉईन होत आहेत. माजी नगरसेवक ताई भोंडवे मॅडम देखील तिथे उपस्थित होत आहेत. आणि प्रथमतः आपण हा सत्कार पाहत आहोत. अगदी वाढदिवस म्हटला तर सर्वाधिक चांगला दिवस आपण मानत असतो. आणि आज आपण पाहत आहोत राजन पाटील साहेबांचा हा वाढदिवस. इथे मात्र इतक्या मोठ्या संख्येनं जे खेळाडू आहेत, प्रेक्षक राजा आहेत, त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. तर एक धून होणं गरजेचं असेल आमच्या डीजे रॉकर्स कडनं. आमचे कमिटीचे सदस्य आहेत त्यांना महत्वाची विनंती असेल, ज्या चेअर आपल्याला मैदानाच्या अगदी बाहेर पाहायला भेटतात त्या घेऊन यायच्या आहेत आणि समोर लावायच्या आहेत. हे सूचना आयोजकांकडून आमच्यापर्यंत पोहोचते. चला कमिटीचे सदस्य, अध्यक्ष कोणी सर्व असतील कमिटी सदस्य, सर्वांना विनंती आहे आपण त्या खुर्च्या घेऊन या आणि समोर लावायच्या आहेत. पहा, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या युक्तीनं आपण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कंप्लीट केलेली आहे. आणि आता थोडंसं सहकार्य असू द्या. कमिटी सदस्य लगेचच चेअर घेऊन या. त्या खुर्च्या सर्व घेऊन यायच्या आहेत. माता भगिनी देखील आहेत, त्यांना खुर्च्या द्यायच्या आहेत बसण्यासाठी.
कधीच होणार नाहीये. आणि खऱ्या अर्थाने निश्चित एक चांगली संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून पाहिली. मला देखील या 2 दिवसामध्ये तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला. मला देखील खूप खूप एक मजा आली. आणि खऱ्या अर्थाने मी माता भगिनी देखील आहेत. सर्वप्रथम मी लेडीज मंडळी बघितल्यानंतर समालोचन करताना माझ्या अंगाला शार येत आहेत, कारण की माझ्या शब्दाचे 2-2 अर्थ पण होत आहेत. मी 2 दिवस अशा पद्धतीने समालोचन केलं, शब्द वापरू कुठला, बोलू कसा, हसू कसा. कारण योगेश वाघ आलाय, हसली तर पाहिजेत, नाही आला तर 4 गोत्र्या घेऊन घरी झोपलेला बरा. परंतु मी हसवण्याचा प्रयत्न केला. आणि या 2 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने मुखातून शब्द अपशब्द निघाला असेल तर माता भगिनी आहेत, सर्व खेळाडू आहेत, यांना देखील मी विनंती करेल की नक्कीच लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा. आणि खऱ्या अर्थाने ऋषी दादा, यस, हंबीर तो खंबीर, बाहुबली, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने प्रफुल्ल दादा आणि सर्व आयोजन कमिटी खूप खूप धन्यवाद. नक्कीच आपण शिंदे मामा आपण हा एक फोटोशूट होतोय तोपर्यंत पहा, योगेश वाघ सरांसाठी कॅश प्राइज देखील दिले जात आहेत. अगदी आपण पाहत आहोत सुरेश दादा यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज योगेश सरांना दिले जात आहे. एकदा जोरदार टाळ्या. यस, जोरदार टाळ्या. आणि त्यानंतर आपण त्यांचा मान सन्मान इथून कंप्लीट करत आहोत. आणि त्यानंतर आपण अगदी आपल्यापासून ते रजा घेतील, कारण त्यांना बदलापूरला एक टुर्नामेंट आहे, थोडंसं तिकडे पोहोचायचं आहे, त्यामुळे थोडेसे ते घाईत आहेत. आता आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूयात. सामने खेळवण्यात आलेले आहेत या स्पर्धेच्या अंतर्गत. तर या कार्यक्रमासाठी लागणारा निधी या स्वरूपात तसेच अन्नधान्य स्वरूपात ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं विशेष आम्ही आभार मानतो आहोत. आणि कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांनी अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्याच्यामध्ये वसंतजी चौधरी असतील, रवींद्रजी चौधरी असतील, संतोष पाठारे साहेब असतील, रमेशजी घेगड साहेब असतील, भास्करजी सुरकर साहेब असतील, रमेशजी गोवेकर साहेब असतील, कल्पेश चौधरी साहेब असतील, दीपक मंडल साहेब असतील, बाळूजी महालेमा साहेब असतील, सुनील चव्हाण साहेब, डॉक्टर दर्शना भोये मॅडम असतील, विशाल टोपले साहेब असतील, त्या पद्धतीने ऋषिकेश जगताप साहेब असतील, विलास चौधरी साहेब, मोहनजी भोंडवे साहेब, अमरजी राऊत साहेब, संतोषजी सालेकर साहेब, धीरज सहानी साहेब, गणेश भोये साहेब, आनंद वालम साहेब, कल्पेश लकडे साहेब, अमित जगताप साहेब, राजन भोपतराव साहेब, चंद्रकांत मोवळे साहेब आणि स्पार्टन ग्रुप असेल, जाधव जनरल स्टोअर असेल, महालक्ष्मी टी स्टॉल असेल, कृष्णा जनरल स्टोअर असेल, आशापुरी जनरल स्टोअर असेल, आई माता जनरल स्टोअर असेल, कृती जनरल स्टोअर असेल, कमल मेडिकल असेल, मदिना चिकन शॉप असेल, पाटील चिकन शॉप असेल, दया चायनीज सेंटर असेल, सुरेश बिरारी साहेब असतील, दिनेश टोपले साहेब असतील, दिलीप गायकवाड साहेब असतील, अर्चना चौधरी मॅडम असतील, अमोल रहाटे साहेब असतील, मनोज शेवाळे साहेब असतील, त्याच पद्धतीनं उत्तम कड साहेब असतील, सतीश भोंडवे साहेब असतील, अरविंद गुरुखेल साहेब असतील, रवींद्र महाले साहेब असतील आणि गावदेवी क्रिकेट संघ गणेशनगर असेल. सर्वांचा आम्ही प्रथमतः शब्द शुभनाने आभार व्यक्त करत आहोत. आणि सर्वांसाठी एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्यात. अगदी आपल्याला चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आणि कळत न कळत ज्यांनी सहकार्य केलं असेल आणि आमच्यापासून जर नाव राहिलं असेल, आपलं आभार मानणं राहिलं असेल, तर आम्ही आयोजकांकडनं दिलगिरी व्यक्त करत आहोत. परंतु हे जे प्रेम आहे हे आम्हाला येत्या KPL सीझन 3 साठी देखील असावं, हे आम्ही सर्वांकडनं अपेक्षा करत आहोत. आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळूयात. नक्कीच ज्या पद्धतीने मी म्हटलो मित्रांनो, ही स्पर्धा एका दुखाची नव्हती आणि सर्वात महत्वाचे आमचे होते या स्पर्धेच्या अंतर्गत संघ मालक जमा करणं. आणि अगदी संघ मालकांनी मात्र भरपूर आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. तर संघ मालकांचं यथोचित मान सन्मान होणं आणि त्यानंतर त्यांना आपण या स्पर्धेच्या अंतर्गत नक्कीच आपण
एक भव्य दिव्य चमचमती ट्रॉफी आणि एक आठवण त्यांना देखील राहावी त्यासाठी आपण एक मोमेंटो त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. तर त्यांना आपण नक्कीच सन्मानित करूयात. तर संघ मालकांपैकी आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत कोकणीपाडा सुपर किंग संघ खेळलेला आहे. अगदी कामगिरी चांगली पाहायला भेटली या टीमची आणि त्यांचे संघ मालक होते उमेशजी महाले साहेब आणि अक्षयजी महाडिक साहेब. चला संघ मालक यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्यात. आणि पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करत आहोत आणि अगदी इथून त्यांना या स्पर्धेची एक गोड आठवण राहावी त्यासाठी एक सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन मात्र त्यांचा सन्मान केला जाईल. मायाशी उबदार शाल त्यांचा आपण हा सन्मान करत आहोत आणि त्या पद्धतीनं हा जो सन्मान चिन्ह आहे तो मात्र इथून आपण त्यांना वितरित करत आहोत. असंच प्रेम आम्हाला KPL सीझन 3 साठी देखील असू द्यात असे आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करूयात. यस धन्यवाद साहेब. आपण राहणार आहेत. चला पुढच्या टीमकडे वळूयात. NT11 संघाचे संघ मालक होते मधुकरजी चौधरी साहेब. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्यात. ज्या टीमचा सर्वात जास्त फॅन फॉलोअर्स होता NT11 संघाचे सुभाष हे तर तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. आपला जो समालोचक होता वाघ तो आताच इथून गेलाय. तो आपण फक्त इथलीच प्रीमियर लीग बघितले. तो शहापूर मुरबाड भिवंडी तालुका हे सगळे खेडेगाव आहेत. इथे आवर्जून त्याला मागणी असते आणि तो एक उत्कृष्ट समालोचक आहे. आज त्यांनी इथे असं ऑब्झर्वेशन केलं की मी खूप बघितलेत प्रीमियर लीग पण असा गाव सगळ्या महिला छोटी मुलं आणि ही जेवणाची उत्तम व्यवस्था नाश्त्याची उत्तम व्यवस्था ही कुठेच मी पाहिली नाही. मी हे सगळीकडे अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन. का तर जेणेकरून अख्खा गाव एकत्र येतोय. सगळे विसरून एकत्र येतात आणि गावातली ही जी एकी बघून तो एकदम भारावून गेलेला होता. आणि ही आपली ही कोकणी पाड्याची जी ही प्रीमियर लीग त्यांनी पाहिली ती आता तो त्या सगळ्या गावागावात राबवेल आणि त्याच्या समालोचनमधून सगळ्यांना आपल्या गावाचा आदर्श पाठवेल. म्हणून मी ह्या सगळ्या टीमचं KPL टीमचं अहोरात्र मेहनत करून ह्याला एकदम कमर्शियल तुम्ही बघाल एकदम कमर्शियल स्वरूप दिलेलं आहे त्यांनी. आणि न झोपता स्वतः खेळायचं आहे त्यांना. स्वतः खेळायचं आहे तरीसुद्धा ते न थकता हे सगळं त्यांनी केलेलं आयोजन एकदम सुंदर आयोजन केलं आहे. पुढच्या KPL 3 साठी मी त्यांना शुभेच्छा देतो
तसेच माझा जो NT11 संघ होता त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही खूप छान खेळलात, मला आवडले. आपण जरी जिंकलो नाही तरी सगळ्यांना दाखवून दिलं की NT11 काय आहे. KPL 3 मध्ये ना, KPL 3 मध्ये कोणी खेळ असू दे, पण माझ्या संघाचं जे नाव तुम्ही केलं ना, प्रत्येकाला धडकी बसेल की समोर मैदानात आहे. थँक्यू NT11 ऑल प्लेयर्स आणि ऑल सपोर्टर्स आणि सगळ्या गावकऱ्यांचं मी अभिनंदन करतो. आपल्या घरात काय कामं आहेत नाही आहेत हे सगळे सोडून 2 दिवस सगळ्या महिला आपल्या 1-1 महिन्याच्या मुलाला घेऊन, गरोदर महिलासुद्धा एवढं ऊन असताना इथे मैदानात उपस्थित राहिलेल्या आहेत, त्या सर्वांचा मी धन्यवाद देतो. आणि असंच हे आपली ही जी तरुण मंडळी आहे KPLची, यांना पुढे जाण्यासाठी तुमचे आशीर्वाद आहेत आणि सहकार्य करत राहा. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तसेच माझ्या टीममध्ये नव्हता तुषार सेतवडेकर, NT11चा KPL 1चा माझा आयकॉन प्लेअर तुषार सेतवडेकर, ह्याचं लग्न झालं एक 10 दिवसापूर्वी. लग्न झाल्यावर सगळेजण काय विचार करतात, आपण हनीमूनला जायचं, पण नाही. त्याने ना कोकणीपाडा प्रीमियर लीग ही माझं पहिलं प्रेम आहे, तिथे मी तिथेच जाणार. आणि त्याची जी पत्नी आहे त्यांनी स्टेजवर ओळख करून दिली होती माझी. मी त्याचा NT11चा ओनर काय कंटिन्यूस राहणार नाही, पण त्यांनी मला स्टेजवर ओळख करून दिली की हे माझे संघ मालक आहेत. आणि तिने सकाळपासून उपस्थित, या स्टेजवर कोणी नव्हतं, पण ती सकाळपासून इथे उभी आहे. तिचंही मी कौतुक करतो की एका खेळासाठी आपल्या जीवनातला जो महत्त्वाचा क्षण आहे तो नंतर, म्हणजे आधी लग्न कोंढाण्याचं मी दोघांना पण खूप धन्यवाद देतो. आणि तुमचा पुढचा संसार सुखाचा हो, एकदम आनंदी हो. KPLची टीम माझ्या भाषणामुळे मला वाटतं काहीतरी नवीन लग्न झालं ना, तर जो पहिला वाढदिवस असतो ना स्वतःच्या बायकोचा, तो माणूस सगळी कामं सोडून आहे ना, वाढदिवस तू काय पण कर, आज मला फिरायला घेऊन चल. पण तिने तुझी जी प्रीमियर लीग आहे ना, पहिला ती पूर्ण कर. त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो मी. यस, वहिनी आणि दादांचा इथून आपण सन्मान पाहत आहोत मधुकर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा मधुकरजी चौधरी साहेबांचा आपण आभार व्यक्त करूयात. आणि हेच प्रेम आमच्यावरती KPL सीझन 3 साठी असू द्यात, ही आपण अपेक्षा त्यांच्याकडनं करूयात. आणि दोन्हीही मात्र वधूवरांना आपण आशीर्वाद देत आहोत यावेळेस. यस, त्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे देखील कंटिन्यू करूयात. पुढचा संघ आपल्याला पाहायला भेटलाय. पुढचा संघ अगदी आपण या स्पर्धेच्या अंतर्गत पाहिलं श्री पालायदेवी वॉरियर्स. आणि या पालायदेवी वॉरियर्स संघाचे संघ मालक होते अरुणजी शिंदे साहेब. अरुणजी शिंदे साहेब आपण या. अरुणजी शिंदे साहेब, श्री पालायदेवी वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला भेटला. शिंदे साहेब भरपूर खुश होते, परंतु थोडक्यासाठी मॅच गेली, परंतु नाराज झालेले नाहीत. चला शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पालायदेवी वॉरियर्स, श्री पालायदेवी वॉरियर्स या संघाचे संघ मालक अरुणजी शिंदे साहेब यांचा हा होतोय यथोचित मान आणि सन्मान. यस, शिंदे साहेब, यस. आता आपण KPL सीझन 3 साठी आपण त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहोत, परंतु आता पुढे वळूयात. पुढची टीम आहे सोनाई देवी रॉयल्स प्लेयर्स. या संघाचे संघ मालक आहेत सुयोगजी सूद साहेब आणि महेंद्रजी नार्वेकर साहेब.
चला संघ मालक आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सोनाई देवी रॉयल्स प्लेयर्स या संघाचे संघ मालक सुयोग सूत साहेब आणि महेंद्रजी नार्वेकर साहेब इथून त्यांचा देखील मान आणि सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पहा अगदी आपण पाहायला गेलं तर दोन्ही दिवसामध्ये उपस्थित होते. संघ कशा पद्धतीने खेळतोय, कुठे चुका होत आहेत, सर्व काही पाहिलं त्यांनी. परंतु आम्हाला जे सहकार्य केलं ॲज अ ओनर म्हणून आपण या स्पर्धेच्या अंतर्गत राहिलात, आपला देखील हा सन्मान इथून मात्र केला जाईल. सोनाई देवी रॉयल्स प्लेयर्सचे संघ मालक सुयोग सूत साहेब आणि महेंद्रजी नार्वेकर साहेब त्यांचा हा मान सन्मान आणि जे मोमेंटो आहे, सन्मान चिन्ह आहे, ते मात्र इथून आपण देत आहोत. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या दोन्हीही मान्यवरांसाठी, या जोरदार टाळ्या होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात आणि केपीएल सीझन 3 साठी पुन्हा एकदा अपेक्षा त्यांच्याकडनं करूयात. केपीएल 3 सीझन साठी देखील आपलं नमस्कार. हॅलो, आवाज आहे ना? हॅलो, हां, मला यावर्षी खूप छान टीम मिळाली होती. हॅलो, हां, गेल्या वर्षी पण छान होती. या वर्षीचे तर खूप मेहनती पोरं होते. आम्ही सुरुवातीचे दोन्ही मॅचेस, ये ना पुढे, माझा कॅप्टन याने खूप खूप मेहनत घेतलेली आहे आणि बॅड लक आम्हाला ते थोडंसं ठीक आहे, होतं असं. नेक्स्ट टाइम मला हाच कॅप्टन. चल बाय. त्यानंतर सुयोग सूत साहेब आपण देखील यायचं आहे. यस, 2 शब्द. यस, चालेल. चला पुढे वळूयात. पुढचा संघ होता पालादेवी टायगर्स. पालादेवी टायगर्स संघाचे संघ मालक होते लक्ष्मणजी झोलगे साहेब. चला लक्ष्मणजी झोलगे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेची रनर अप राहिलेली टीम, सेकंड विजेता टीम होती पालादेवी टायगर्स टीम आणि या संघाचे संघ मालक आहेत लक्ष्मणजी झोलगे साहेब. यस, त्यांचा देखील हा मान सन्मान आपण पाहतात आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अगदी मायाची उदारशा, ही ऊब, हे प्रेम अशाच पद्धतीने आमच्यावरती राहू द्या आणि त्या पद्धतीनं एक जे सन्मान चिन्ह आहे ते मात्र या स्पर्धेच्या अंतर्गत इथून दिलं जात आहे. त्यांच्या नक्कीच त्यांच्याकडनं देखील आपण पुन्हा एकदा अपेक्षा करूयात केपीएल सीझन 3 साठी असंच आम्हाला सहकार्य असू द्यात. यस, 2 शब्द व्यक्त करायचे आहेत साहेब. सर्व कोकणीपाडा गाव आयोजक, हॅलो, सर्व कोकणीपाडा गाव इथं जमलेले माझे ग्रामस्थ बंधू भगिनी आणि खेळाडू, ही प्रीमियर लीग हा पर्व दुसरा, पहिल्या पर्वापेक्षा हा पर्व अतिउत्तम झाला आहे ना, असंच पुढे वाढत जाऊ दो. पालादेवीला सांगतो की चांगले इच्छा द्या मुलांना, चांगलं सहकार्य करा प्रत्येकाने आणि हे कार्यक्रम असेच होत राहू द्या. आपली प्रीमियर लीग वाढत गेली पाहिजे आणि एवढंच मी तुम्हाला हे देतो. आणि माझ्या संघासाठी जे खेळलेले खेळाडू आहेत, दिवस रात्र खेळलेले आहेत, त्यांनी पण चांगली कामगिरी केली आणि चांगले खेळलेत. भले सेकंड विनर जरी झालं असलो तरी पण कमीत कमी टीम मला माझी वाटली, पण ती पण सुद्धा सेकंड विनर झाली. याबद्दल माझ्या टीमचे मी आभार मानतो. यस, धन्यवाद साहेब. असं सहकार्य आम्हाला असू द्या. त्यानंतर पुढचा संघ आहे त्रिशा वॉरियर्स. संघाचे संघ मालक आहे दीपांकर बुनिया साहेब. चला अगदी आपण पाहत आहोत या टीम मध्ये देखील ते प्लेइंग 11 मध्ये देखील पाहायला भेटले. हा एक वेगळा आनंद आणि चॅम्पियन होण्याचा हा एक वेगळा आनंद, दुगुणित आनंद आपल्याला पाहायला भेटते त्यांच्या चेहऱ्यावरती. संघ आहे त्रिशा वॉरियर्स. संघाचे संघ मालक दीपांकर बुनिया साहेब. अगदी आपण पाहत आहोत त्यांचा हा मान सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अगदी मोलाचं सहकार्य राहिलं. आता आपण हा आनंद पाहत आहोत चेहऱ्यावरती. अगदी प्लेइंग 11 मध्ये देखील होते आणि त्यामध्ये पाहत आहोत आपण चॅम्पियन देखील झालेले आहेत. त्यांचा हा मान आणि सन्मान देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. नक्कीच 2 शब्द साहेब, कारण आपण स्वतः खेळलेले आहात आणि त्यात 2 शब्द नक्कीच इथे होतील. एक बाईट होईल त्यांची देखील. ओके चालेल, ते नंतर मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर आपण वळूयात पालादेवी यंगस्टर. पालादेवी यंगस्टर आणि या पालादेवी यंगस्टर संघाचे संघ मालक होते
मनोजजी मवळे साहेब. मनोजजी मवळे साहेब आपण या. अगदी जोरदार शाळा होऊन जाऊ द्यात. मनोजजी मवळे साहेब स्वतः खेळाडू टीम मध्ये देखील खेळले. अगदी परफॉर्मन्स भरपूर चांगला झाला या टीमचा देखील. आणि इथून ऍज अ ओनरशिप त्यांनी, ऍज अ संघ मालक त्यांनी म्हणून कामगिरी या पूर्ण टुर्नामेंट मध्ये केलेली आहे. तर त्यांचा मान आणि सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पहा पालाय देवी यंगस्टर संघाचे संघ मालक मनोजी मवळे साहेब यांचा हा मान आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मनोज दादा फक्त फक्त 2 मिनिटं, 2 शुभेच्छा द्या. आपण अगदी संघ मालक होतात, स्पर्धेबद्दल काय म्हणाल? सगळ्यात मी आभार मानतो पहिले कमिटीचे, कारण त्यांनी खूप मेहनत चांगली घेतली. परत दुसरी गोष्ट अशी की मला त्यांनी संधी पण दिली सेकंड टाइम, तर मी त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि टीमचं बोलायला गेलं तर मला असं वाटत होतं की जेव्हा मी स्टार्टिंगला मी ट्रॉफी बघितल्या नव्हत्या, पण जाताना मला ही ट्रॉफी बघितल्यावर आनंद झाला की माझ्याकडे येऊ शकते ही ट्रॉफी. पण थोडंसं विषय असा झाला की आमचं थोडं मॅनेजमेंट चुकी झाली. बाकी नेक्स्ट टाइम मी व्यवस्थित मॅनेज करू शकतो. आणि बाकी माझ्या टीमला मी सगळ्यांना धन्यवाद. यस साहेबांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. आणि पुन्हा एकदा KPL सीझन 3 साठी अपेक्षा देखील त्यांच्याकडनं करूयात. असं सहकार्य असू द्या. आणि इथे राहिलेली आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेची शेवटची आपल्या रेग्युलर मधील टीम होती, ती होती हिरण्या थंडर्स. हिरण्या थंडर्स आणि या टीमचे संघ मालक होते सतीशजी भोंडवे साहेब. अगदी टीम मध्ये देखील होते आणि अगदी आपण पाहत आहोत कामगिरी देखील त्यांची चांगली झालेली आहे. आणि आपण पाहत आहोत त्यांचा हा मान सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. सतीशजी भोंडवे साहेब यांचा हा यथोचित मान आणि सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. हा सन्मान अगदी आपण पाहायला गेलं तर श्री हिरण्या थंडर्स संघ आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटला. त्यांचे संघ मालक आहेत आणि आम्ही देखील त्यांचा अविभाज्य घटक आहोत. या वर्षाचा हा आम्हाला वेगळा आनंद आम्हाला देखील आहे. सतीशजी भोंडवे साहेब यांचा हा यथोचित मान सन्मान. आणि साहेबांकडनं आपण देखील पुन्हा एकदा अपेक्षा करूयात सीझन 3 साठी असं सहकार्य आम्हाला असू द्यात. आणि नक्कीच पहा हा 2 शब्द होतील नक्कीच. कोकणीपाडा ग्रामस्थ यांचे धन्यवाद. हॅलो, कोकणीपाडा ग्रामस्थ यांचे धन्यवाद. पर्व दुसरं हा खूपच चांगली स्पर्धा होती. या स्पर्धेत माझा आयकॉन होता हर्षल पवार यांनी खूपच साथ दिला मला. आणि माझ्या सर्व टीमचे धन्यवाद का त्यांनी मला खेळण्यात मदत केलेली आहे. पुढच्या वर्षी हाच संघ पुन्हा आम्ही खेळू पर्व तिसरं म्हणून. धन्यवाद. असं धन्यवाद साहेब. आम्हाला देखील भरपूर मजा आली या संघामध्ये खेळताना. आणि त्यानंतर हे जे आयोजन मित्रांनो तुम्ही आम्ही पाहिलं, अगदी मात्र हे आयोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील आल्यात. परंतु खऱ्या अर्थानं ही मेहनत मात्र आपण पाहायला गेले तर या कमिटीच्या माध्यमातून झालेली होती. तर ती कमिटी पूर्णपणे आपल्याला या KPL ची पाहायला भेटली होती. त्यामध्ये असतील प्रफुल्लजी चौधरी असतील, सुरेशजी बिरारी असतील, कल्पेशजी चौधरी असतील, सुभाषजी सुर्वे साहेब असतील, ऋषिकेशजी जगताप साहेब असतील, अंकुशजी भसरे साहेब असतील, शिवाजी महाले साहेब असतील, रोहित सूर्यवंशी साहेब असतील, राहुल सागर असतील, अर्जुन राऊत असतील, सुमित बारगे असतील, साहिल चौधरी असतील, अमोल रहाटे असतील, आयुष बिरारी असतील, नितीन कुंटे, विलास चौधरी, कौशिक वैरागकर यांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्यानंतर सूरज महाले, विशाल पिटोळे, विशाल बागल, सचिन पवार, गोकुळ मवळे, राजेश महाले, गिरीश गुरव, साहिल पवार, स्वप्नील टोपले, प्रतीक चौधरी, यश चौधरी, प्रशांत निकुळे, त्यानंतर वेदांत भोंडवे, यज्ञेश चौधरी, जिग्नेश चौधरी, अतुल घेगड, योगेश भोये, सचिन भोये, नितीन गवळी, अरुण पगारे, करण राऊत, पंकज झोलगे, पवन झोलगे आणि समस्त ग्रामस्थ मंडळ तसेच माता भगिनी यांचं प्रथमतः शब्द सुमनाने आभार व्यक्त करूयात. आणि सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या येऊन जाऊ द्यात, कारण यांच्याच माध्यमातून या कमिटीच्या माध्यमातून
आणि अजून कोणाचं जरी त्याच्यामध्ये नाव घेतलं नसेल तर त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि त्यानंतर आपण विशेष आभार या स्पर्धेच्या अंतर्गत राहणार आहे. प्रथम आपण जे मंडप पाहत आहोत अगदी मात्र सजवलं गेलंय. हे जे डेकोरेशन मित्रांनो पाहत आहोत अगदी मात्र सजवलं गेलेलं होतं. आणि हे डेकोरेशन आपण पाहिलं तर मंडप डेकोरेटर्सचे सर्व आहेत सचिन दादा आपण या, आपला सन्मान होईल, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मात्र ही स्पर्धा अगदी रंगीबेरंगी आपल्याला पाहायला भेटली. आणि हे त्यांचं जे आपण डेकोरेशन पाहिलं एक वेगळंच ग्लॅमर मात्र या स्पर्धेला आलं होतं. आणि त्यांच्या माध्यमातून रूपरेषा असेल अगदी मात्र रंग भरले गेले आणि अगदी आपण नियोजन चांगलं त्यांच्याकडनं पाहायला भेटलं. ते सचिन दादा यांचा हा मान सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. त्याच नंतर आपण वळणार आहोत. थोडस पंचांना देखील घरी जावं लागेल, कारण अख्खा दिवस या उन्हामध्ये आपल्याला पाहायला भेटले होते. पंचांची भूमिका अर्थातच सर्वात महत्वाची भूमिका असते. पंच नसले तर हे क्रिकेट होणार नाही मित्रांनो. तर ही पंचांची भूमिका आपण पाहिली. KPL साठी सन्माननीय भरतजी मेहर सर असतील, राजेशजी दळवी सर असतील आणि प्रशांतजी मोरे सर असतील. या तिन्ही पंचांचं प्रथमतः आपण जोरदार टाळ्यांना स्वागत करूयात. तिन्ही पंचांना विनंती असेल आपण भरतजी मेहर सर यांचा मान आणि सन्मान आपण पाहत आहोत. तर त्यांचा मान सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अगदी पाहायला गेलं तर प्रत्येक निर्णय अचूक मात्र त्यांचा ठरलेला आहे. प्रत्येक निर्णय कुठेही गालबोट न लागता अचूक निर्णय मात्र त्यांच्याकडनं ठरलेला आहे. आणि इथून पंचांची भूमिका भरतजी मेहर सरांनी यशस्वीरित्या कंप्लीट केलेल्या आहे. तर त्यांचा हा होतोय मान आणि सन्मान. यस, धन्यवाद सर, आपण अगदी आमच्यासाठी वेळ दिला गेलात. आणि सुप्रीमो जी ट्रॉफी असते या सुप्रीमो ट्रॉफीचे ते घटक देखील आहेत, खेळाडू म्हणून खेळले देखील आहेत. ओ हो, अगदी आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. MCA अंडर-16 ला कोच देखील म्हणून ते कार्य करतायत. म्हणजे इतके मोठे खेळाडू आपल्यामध्ये होते आणि हे आपल्याला माहित देखील नव्हतं. यस, पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा सर. आणि आज वेळ आम्हाला मात्र दिला, आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. यस, त्यानंतर राजेशजी दळवी सर आपण यायचं आहे. राजेशजी दळवी सर. त्यानंतर स्कोररची भूमिका, कॅल्क्युलेशन काय असतं ते मात्र पूर्णपणे रूपरेषा. आणि अगदी मात्र जे या स्पर्धेचं स्कोरर होते विजय यादव सर आपण यायचं आहे. अगदी पूर्णपणे रेकॉर्ड, या स्पर्धेचा रेकॉर्ड, त्यांचा शब्द सुमनाने आपण आभार व्यक्त करूयात. त्यानंतर हा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला गेला, हा आवाज आमच्या अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला, आमचा आवाज जपला गेला. साऊंड सिस्टम अगदी आपल्याला अचूक पाहायला भेटली आणि चांगले चांगले संगीत देखील ऐकायला मिळाले. ते चिराग DJ त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. चिराग DJ आपण यायचं आहे. सँडी DJ आपण देखील या. अगदी DJ ची जी सिस्टम आपण पाहिली अगदी कडक मध्ये आपण पाहायला गेलं तर अगदी चांगले चांगले संगीत आणि हा आवाज आमचा जपला गेला त्यांच्याकडनं. तर त्यांचा हा मान आणि सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. SP यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा DJ सँडी यांचा हा यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. आणि त्यानंतर जी खेळपट्टी बनवली गेली अगदी पाहायला गेले तर गोलंदाज आणि फलंदाजांचं वर्चस्व पूर्णपणे पाहायला भेटलं. दोघांसाठी चांगली होती. चंदू दादा यांनी ही खेळपट्टी बनवलेली होती. तर चंदू दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्यात. अगदी मेहनत त्यांनी मात्र यशस्वी ठरवलेली आहे त्यांची आणि चांगली विकेट होती. गोलंदाजांनी देखील या मैदानावरती वर्चस्व गाजवलं, फलंदाजाने देखील या मैदानावरती वर्चस्व गाजवलं. अशी खेळपट्टी बनवली गेली चंदू दादांकडनं आणि त्यांचा मान सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. अमोल दादा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण व्यासपीठावरती करायचा आहे. चंदू दादा आपलं देखील
आभार आता यावेळेस मानले जातील. अगदी चांगली खेळपट्टी या दोन्ही दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटली त्यांच्याकडनं आणि हा चंदूदादांचा सन्मान व्यासपीठाला केला जातो. यस चंदूदादा पुन्हा एकदा आपला आभार आणि त्यानंतर वर्तकनगर पोलीस स्टेशन यांचे शब्द सुमनाला आपण आभार व्यक्त करूयात. त्यानंतर MSCB शिवाजीनगर यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि यूट्यूब अगदी आपण पाहायला गेलं अगदी पूर्ण देशामध्ये ही स्पर्धा कधी कुठेही जाऊन तुम्ही पाहू शकले असते. त्यासाठी आपण पाहत आहोत वाहिका होती, प्रेक्षणिक वाहिका होती. यावेळेस ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून घरबसल्या स्पर्धा एन्जॉयमेंट करायला मिळाली. त्यांचे सर्व चला कोणी त्यांचे सदस्य असतील आपण या. प्रसार माध्यम आपण पाहायला गेलं तर GTC अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून घरबसल्या स्पर्धा एन्जॉयमेंट करायला मिळाली आणि त्यांचे इथून सदस्य हे मात्र आपल्या व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचा सन्मान होतोय. यस धन्यवाद. अगदी नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला भेटलं. आणि आता आशिष भोंडवे यांचा एक सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. असो मी विनंती त्यांना करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि त्याच पद्धतीने मंगलदास भोये यांचा देखील मान सन्मान होणार आहे. आपण अगदी मात्र या स्पर्धेच्या अंतर्गत प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी हा आपला सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मंगलदास भोये आपण पाहायला गेले तर मूकबधीर आहेत आणि अगदी आपण पाहत आहोत ते देखील या स्पर्धेच्या अंतर्गत जोडले गेलेले होते. त्यांनी देखील खेळ दाखवला आणि त्यांचे सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. आणि आपण पाहत आहोत आशिष भोंडवे यांचा आपण पाहत आहोत अगदी अपंग आहेत परंतु तरी देखील चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला भेटला. अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. चांगले प्रयत्न त्यांच्याकडनं या स्पर्धेच्या अंतर्गत राहिलेले आहेत. मंगलदास भोये यांचा देखील हा सन्मान होतोय. चला आणि आता यावेळेस आणि पुढचा सन्मान आपण करणार आहोत ज्याच्या गोड शब्द सुमनांनी आपले 2 दिवस खूपच चांगल्या वातावरणात गेले. हर्षल यांचा सत्कार मी विनंती करेन. मी विनंती करेन मधुकर चौधरी यांना परशुराम टोपले हे करतील. टाळ्या ज्याच्यामुळे आपण दिवसभर एवढं मनोरंजन आपलं करत होतं. टाळ्या वाजवा टाळ्या जोरात जोरात. महत्वाची आवाज आला पाहिजे, आवाज. की आपल्याला हर्षलमुळे योगेश सर वाघ हे आपल्याला इथे उपलब्ध झाले तर खरंच मनापासून धन्यवाद हर्षल. आणि आम्ही तुला मागच्या वर्षीच सांगितलेलं का तुला ह्या वर्षीच्या KPL ला यायचं होतं. तू आम्हाला तेव्हाच प्रॉमिस केलेलंस आणि खरंच तुझे धन्यवाद की तू आलास. आणि मी तुला विचारेन खरं तर तू सगळ्यांना विचारतोयस आम्हाला तुला ऐकायला आवडेल की तुला काय एकूण वाटतंय की कसा कार्यक्रम झाला आमचा. यस नक्कीच. आपण अगदी मी भारावून गेलो होतो जेव्हा मला खऱ्या अर्थानं जेव्हा आपण KPLचं अनाउन्समेंट केलं होतं आणि ज्या वेळेस जी आपली ऑप्शन झाली
त्याच वेळेस मी भारावून गेलो होतो, कारण इतक्या मोठ्या संख्येनं सर्व आपला पूर्णपणे कोकणी पाडा एकत्र होतोय. आणि खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन ही स्पर्धा आपण दरवर्षी पद्धतीनं यशस्वी करावीच, कारण हे जे 2 दिवस आहेत ते आपल्याला पूर्णपणे एकत्र करत असतात. कारण छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वृद्धांपर्यंत आम्ही पाहिले गेलेलं आमच्या डोळ्यानं सर्व काही आमचे कोकणी पाड्याचे सर्व ग्रामस्थ मंडळी एकत्र येत आहेत. तर हे सर्वात मोठं आयोजनाच्या माध्यमातून आपण कार्य करत आहोत आणि अशीच ही टुर्नामेंट सातत्यानं होऊ द्यात. आपण ही आई पालाई देवी या चरणी मात्र मी नतमस्तक होऊन मात्र त्यांच्या पुढे साकडे घालेन. ही स्पर्धा अशीच सातत्यानं होत जाऊ द्यात. यस, स्कोरर जे होते विजय यादव, ॲडव्होकेट राम साळुंके सर यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तर हा सन्मान आपण यावेळेस जे आम्हाला स्कोरर लावलेले होते, अगदी जो रेकॉर्ड पूर्णपणे या स्पर्धेचा ठेवला गेलाय त्यांचा हा सन्मान होतोय. विजय यादव सर आपले देखील आभार. अगदी आपण अख्खा रेकॉर्ड आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर आपण वळूयात यावेळेस प्रफुल्ल दादा आपण व्यासपीठावरती या. चला आता खऱ्या अर्थानं प्राइज डिस्ट्रीब्युशन बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. अगदी वेळ होत चाललेला आहे आणि आता आपण थोडस आईमध्ये यस एक मनोगत सर्वांचे लाडके आणि नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे KPL साठी आमचे मामा विलास मामा यांचं एक बाईट नक्कीच होईल. हॅलो सर्वांतर मी सर्वचे हॅलो 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 येतो आवाज. सर्वांचे तर मी कमिटीचे आभार मानतो आणि मॅच खेळताना पहिलेच लक्ष ठेवलेला का पहिले 1 नंबर माझा आलाच पाहिजे पहिले स्टार्टला आणि तो 1 नंबर आलाय आणि हा हमेशा आमचा 1 नंबर येणारच. आमचा चॅलेंज दिलेला 1 नंबर आमचा येणार पहिलेपासून बोललेलं. पहिले स्टार्ट मामा तुमचं काय येणार आहे आणि मी सर्वांना सांगतो काय सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचा 1 नंबर आला. माझा एकटेचा नाही, माझे कमिटी माझे सगळे संघात जेवढे होते तेवढी माझा 1 नंबर दिलाय. बस त्यांचा आभार मानतो आणि कमिटीचा आभार मानतो आणि बोलायला दिला तर सुरेश बिरारी दादा त्याचा आभार मानतो. बस थँक्यू. थँक्यू सो मच. यस धन्यवाद मामा. आणि इथून आपण जे लेजंड संघ होते त्या लेजंड संघांमध्ये आपण थोडंसं वैयक्तिक पारितोषिकाकडे थोडंसं वळत आहोत. जे लेजंड संघामध्ये आपण पाहायला गेले तर जी फायनलची मॅच झाली होती त्या फायनलच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच जो प्लेअर ऑफ द मॅच होता तो अवॉर्ड इथून आता लेजंड या जी मॅच झाली होती फायनलची तर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुरेश पिटोले हे होते त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच. यस यायचं आहे खेळाडूंनी. अगदी सुरेख कामगिरी आपण पाहिली या स्पर्धेच्या अंतर्गत आणि जो मेगा फायनलचा मॅच होता लेजंड संघामध्ये त्याचे ते प्लेअर ऑफ द मॅच आहेत. तर जी ट्रॉफी आहे ती इथून आता मात्र वितरित केली जाते. रमेशजी गेगड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण
फायनलचा मॅच झाला त्या फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच होता संकेत पालकर. त्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच होते. ओरसोड कामगिरी सर्वाधिक या फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी धीरज गाडगीळ साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं होतं. ते कॅश प्राइज आपण वितरित जरूर करणार आहोत. पहा जे 2 दिवसामध्ये आपल्याला जेवण मित्रांनो मिळालेलं होतं अगदी रुचकर जेवण आपण 2 दिवसामध्ये आस्वाद घेतला आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं होतं. संतोषजी सालेकर साहेब यांचं लाभलेलं होतं जेवणासाठी. तर त्यांचा मान आणि सन्मान व्यासपीठावरती आपण ते करणार आहोत. अगदी रुचकर जेवण या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटलं. 2 दिवसामध्ये रुचकर जेवण खायला भेटलं. अगदी आपण आस्वाद घेतला आणि त्यानंतर ब्रेकफास्ट असेल सकाळचा ब्रेकफास्ट त्यांच्या माध्यमातून मात्र अगदी आपल्याला रुचकर खायला मिळालेला आहे. तर त्यांचा मान सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. भास्करजी सुरकर साहेब आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा एक गोड मान सन्मान आपण व्यासपीठावरती करायचा आहे. आणि जी टीम पूर्णपणे होती जे जेवणासाठी पूर्णपणे जी टीम होती त्या चेतन सागर आपण असाल तर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. चेतन सागर आपण असाल तर व्यासपीठावरती या. आपलं देखील आभार व्यक्त करत आहोत शब्द सुमनानं. पहा मित्रांनो आपण लेजंड या संघाकडे थोडस वळूयात. आणि लेजंड मध्ये जर पाहायला गेलं तर जे वैयक्तिक पारितोषिक आहे त्यामध्ये आपण पाहतो चमचमत्या ट्रॉफी आहेत. बेस्ट बॉलर ही ट्रॉफी यावेळेस लेजंड संघाकडे आपण पाहूयात कोणत्या खेळाडूकडे जाते आणि ते खेळाडू आहेत बेस्ट बॉलर. चला गेस करायचा आहे थोडस गेस करा. लेजंड संघामध्ये थोडस गेस करा बेस्ट बॉलर कोणाला हा अवॉर्ड मिळेल कोणाकडे
लेजंड 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 खेळाडू, वरिष्ठ खेळाडू मध्ये अजून खेळाडू होते. चला नाव येऊ द्या पटापट पटापट. हॅलो. आणि मित्रांनो हे सर्वांचं चुकीचं ठरलंय. यावेळेस ही जी चमचमती ट्रॉफी आहे ती जात आहे बेस्ट बॉलरशी. धडधड धडधड वाटते का? संतोष सालेकर ठरलेत या टुर्नामेंटचे लेजंड मध्ये बेस्ट. त्यांचं मनोगत व्यक्त करूया. हॅलो. वयाच्या 43 वर्षाची मी दुसरी केपीएल खेळलेलो आहे. त्याचं हे मेन बक्षिसाचा मानकरी आहे अंकुश शेठ भसरे यांनी मला प्रोत्साहन दिलं आहे. त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत खेळलेलो आहे. सर्वांचे आभार. अशीच पुढची स्पर्धा भरू हीच माझी इच्छा. त्यानंतर आपण बोलूयात बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन जे लेजंड संघ होते त्यामध्ये गेस करायचा मित्रांनो. चला जोरदार टाळ्या हो, जोरदार आवाज येऊ द्यात. गेस करा कोणते खेळाडू. पहा भरपूर आवाज येतोय आणि त्यामध्ये भरपूर नावं देखील आलेली आहेत. परंतु खऱ्या अर्थानं ही ट्रॉफी मात्र त्या खेळाडूला जाते ज्याच्या अगदी मात्र बॅटिंग अगदी आपण दिवाने झालेलो आहोत. बॅटिंग करत असताना चौकार षटकार या स्पर्धेच्या अंतर्गत त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटले. ते ठरलेत खेळाडू आहेत प्रमोद टोपले. हे ठरलेत या टुर्नामेंटचे बेस्ट बॅटर. म्हणून प्रमोद टोपले दादा मात्र ठरलेले आहेत आणि तिथून दादांना नक्कीच आपण थोडस दादांसोबत चर्चा करूयात. यस फक्त 2 शब्द. दादा कसं वाटतंय बेस्ट बॅट्समन आपल्याला मिळालेले आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. क्रिकेट सोडून 20 वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर आज पहिल्यांदा 20 वर्षानंतर खेळलो पिन सक्सेस झालो. चांगलं खेळलो. सगळ्यांचे आभार. यस दादा आपले आभार आणि पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर आपण वळणार आहोत मॅन ऑफ द सिरीज कडे लेजंड कडे आपण वळूयात. यस मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच सर्वाधिक चांगला खेळ. लेजंड प्लेअर मधील सर्वाधिक चांगला खेळ. 4 टीम होत्या. 4 टीम म्हटले तर प्रत्येकाला 12 खेळाडू आपण प्रत्येक संघामध्ये दिले गेले होते. परंतु ज्या सर्वाधिक चांगला खेळ ज्या खेळाडूने दाखवला तो मॅन ऑफ द सिरीज साठी खेळाडू ठरलेला आहे. आता गेस करा. आता ऍक्युरेट गेस करा मित्रांनो. लेजंड मध्ये इकडे आवाज येऊ द्या. लेजंड प्लेयर सर्व इकडे बसलेत. तर खऱ्या अर्थानं ही जी ट्रॉफी आहे मॅन ऑफ द सिरीजची लेजंड संघामध्ये जाते. खेळाडू आहे गणेश डोके ठरलेत या टुर्नामेंटचे मॅन ऑफ द सिरीज. मालिक माजी नगरसेवक ताई बोंडवे मॅडम यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही चमचमती ट्रॉफी इथून वितरित आपण करायची आहे. गणेश गणेश डोके दादा यांचं देखील पुन्हा एकदा अभिनंदन आपण करूयात. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरची ट्रॉफी मात्र त्यांना मिळालेली आहे.
सर्वाधिक चांगली कामगिरी या स्पर्धेच्या अंतर्गत त्यांच्याकडनं राहिलेली आहे. लेजंड संघाच्या ट्रॉफी आहेत, आपण त्या थोडेस नंतर देऊया. तत्पूर्वी आपण जे रेग्युलर संघ 8 संघ होते त्याकडे आपण थोडंसं वळूयात. वैयक्तिक पारितोषिक चला यावेळेस आपण जे आपले रेग्युलर 8 संघ होते त्याकडे वळूयात. आणि या वैयक्तिक पारितोषिकामध्ये आपण पाहत आहोत चमचमत्या ट्रॉफ्या देखील आहेत. बेस्ट बॉलर अगदी चांगली कामगिरी आपल्याला प्रत्येक संघाकडनं पाहायला भेटलेली आहे. परंतु सर्वाधिक चांगली गोलंदाजी झालेली आहे. पहा आवाज यायला लागला. अजून नाव आहे, चला पटापट घ्या. गेस करा. आणि ही खरी ट्रॉफी मित्रांनो जाते. खरी ट्रॉफी ही जाणार आहे बेस्ट बॉलरची ट्रॉफी. ज्याचा वेग आणि अगदी वेग तर होता, परंतु विकेट मध्ये काय कामगिरी केली. सर्वाधिक विकेट आणि स्पेल चांगला राहिलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. तो खेळाडू ठरलाय कल्पेश चौधरी. या ठरले टुर्नामेंटचे बेस्ट बॉलर. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॅट्समन साठी ही जी ट्रॉफी आहे ती खऱ्या अर्थाने गेलेली आहे. ज्याच्या बॅटमधनं या केपीएल सीझन 2 मध्ये सर्वाधिक सिक्सर आलेत. चला आता गेस करा. सर्वाधिक सिक्सर किंग, केपीएल चा सिक्सर किंग. गेस चुकीचं होत आहे मित्रांनो. अजून आवाज येऊ द्या. आता टीम सांगतोय. ही ट्रॉफी आहे, ही जी बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आहे, बेस्ट बॅटरची ही ट्रॉफी जाते. टीम सांगतोय त्रिशा वॉरियर्स. यस नो डाऊट सिक्सर किंग होता या टुर्नामेंटचा. संकेत पालकर ठरला या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन. थोडस संकेत चर्चा करूयात. अगदी मॅन ऑफ द मॅच देखील फायनलची मिळाली. सिक्सर किंग म्हणून ठरलात. अगदी सर्वाधिक सिक्सर आपलेच होते. कसं वाटतंय, कसं फील केलं आणि कशा पद्धतीनं हे केपीएल सीझन 2 आपण एन्जॉयमेंट केलेलं आहे. पहिले तर मी कोकणीपाडा प्रीमियर लीग सीझन पर्व दुसरा यांचे पहिले आभार मानतो. आणि मला प्रोत्साहित करणारे सुभाषदा आणि गोट्यादा यांचे मी पहिले आभार मानतो. आणि आज मी संघर्ष केला तो म्हणजे या मैदानातून त्या झाडाशी संघर्ष केला. मी काहीतरी शिकलो तर त्या झाडाकडून शिकलो की संघर्ष कसा सोडायचा नाही, मारत राहायचं तर आपलं यश नक्की भेटतो. संघर्ष हा खूप महत्त्वाचा आहे. संघर्ष करत राहा, आयुष्यात यश नक्कीच मिळेल. आणि हे 2 शब्द मी बोलून माझे मनोगत संपवतो. आणि दुसरी गोष्ट, मला जिवलग मित्र आणि प्रोत्साहन करणारे माझे जवळचे हेमंत पवार यांचे मी खूप आभार मानतो. कारण की त्यांनी मला खूप प्रोत्साहन केलं. आणि थँक्यू, धन्यवाद.
यस संकेत पालकर आपलं मनपूर्वक अभिनंदन आम्ही करतो. अगदी आपण आता पुढे वळूयात. यावेळेस एक आगळे वेगळे ट्रॉफी स्टायलिश प्लेअर स्टायलिश प्लेअर म्हटला तर अगदी काहीसं वेगळं म्हणजे थोडंसं डिफरंट कोणीतरी काहीतरी दाखवलंय खेळाडून त्याकडे वळूयात. स्टायलिश प्लेअर ज्याचे केस ज्याचे कपडे काही वेगळे होते परंतु कपडे सेम होते, काही वेगळी स्टाईल करून दाखवली, सेलिब्रेशन असेल सर्व काही. चला स्टायलिश प्लेअर मध्ये कोण? स्टायलिश प्लेअर मध्ये आपण पाहत आहोत आणि ही ट्रॉफी मात्र जाणार आहे. टीम मी सांगतो त्यानंतर तुम्ही गेस कराल. ती टीम होती हिरण्या थंडर्स. या टीम कडे ही ट्रॉफी जाते. चला नो डाऊट पांड्या अर्थातच शुभम महाले ठरला. शुभम थोडस एक दोन शब्द शुभम नाराज करू नको मित्रा. अरे वेट. तो बोलत नसतो, तो स्टाईल दाखवत असतो. चला त्याला देखील शुभेच्छा देऊयात या टुर्नामेंटचा स्टायलिश प्लेअर. आणि त्यानंतर बेस्ट फिल्डर कडे आपण वळूयात. बेस्ट फिल्डर साठी आपण पाहायला गेलं तर आपण पहिल्या दिवसामध्ये अनाउन्समेंट केलं होतं स्मार्ट वॉच. सूरज महाले आणि रवी महाले यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत झालेलं स्मार्ट वॉच देखील आहे या बेस्ट फिल्डर साठी. आणि या बेस्ट फिल्डर कडे आपण आता थोड्याच वेळात वळत आहोत. तोपर्यंत आपण सर्वांनी बेस्ट फिल्डर साठी खेळाडूला गेस करायचा आहे. चला बेस्ट फिल्डर कोण असेल? ज्याने झेल पकडल्यात, ज्याने ढाय मारल्यात, ज्याने धावा रोखल्यात, ज्याने कॅच पकडल्यात. बेस्ट फिल्डर बॅट्समनची बॉलरची नावं सांगू नका, ऑलराऊंडरची नावं सांगू नका, आयकॉनची नावं सांगू नका. बेस्ट फिल्डरची नावं सांगा. आणि ही खरी ट्रॉफी जाते ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, धावा रोखल्या गेल्यात. पहा टीम आता सांगतो त्यानंतर गेस करा. या वर्षाची चॅम्पियन टीम त्रिशा वॉरियर्स. आता खेळाडू सांगा. यश माडेकर ठरला या टुर्नामेंटचा बेस्ट फिल्डर.
आणि रविदादा यांच्या माध्यमातून आपल्याला मात्र स्मार्ट वॉच पुरस्कृत झालेला आहे बेस्ट फिल्डरसाठी आणि ते वितरित केले जात आहे. दोन्ही मान्यवरांचं अर्थातच सूरज दादा आणि रविदादा यांचं पुन्हा एकदा KPLच्या कमिटीकडनं त्यांचा आभार व्यक्त करत आहोत. आणि त्यानंतर आता सांघिक पारितोषिकाकडे वळूयात. लेजंड संघामध्ये आपण पाहिलं लेजंड संघ जो रनरअप राहिलाय पूर्ण टीम आपण व्यासपीठावरती यायचं आहे कारण प्रत्येक खेळाडूसाठी मेडल देखील आहे. त्यामुळे आपण सर्वांनी फक्त 12 मोज नाही सिरीज असतात मेन सिरीज थांबायचं 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 बस. चला कॅप्टन आपण यायचं आहे आणि ट्रॉफी देखील इथून वितरित केली जाणार आहे. या टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर लेजंड या संघामध्ये रनरअप राहिलेली टीम आपल्याला पाहायला भेटली. सुपर लेजंड सुपर कामगिरी मात्र दाखवली आणि सुपर लेजंड ठरलाय या टुर्नामेंटचा. जे लेजंड टीम होते त्यामधील रनरअप राहिलेले आहेत सुपर लेजंड संघ. चला खेळाडू सर्व खेळाडू आपण यायचं आहे कारण आपल्याला मेडल देखील द्यायचे आहेत. सर्व खेळाडू या. चला थोडंसं फास्ट यायचं आहे कारण वेळ होत चाललेला आहे भरपूर. अंधार देखील भरपूर झालेला आहे. सर्वांना जायचं आहे त्यामुळे थोडंसं फास्ट खेळाडू सर्वांनी यायचं आहे लगेचच कारण आपण प्रत्येक खेळाडूला मेडल वितरित करणार आहोत. हा सुपर लेजंड ओनली सुपर लेजंड टीमचे खेळाडू सुपर लेजंड टीमचे खेळाडू आपण या आणि सर्व खेळाडूंना इथून मेडल वितरित केलं जाईल. त्याच पद्धतीने जी चमचमती भव्यदिव्य ट्रॉफी आहे लेजंड संघांसाठी ती देखील आपण वितरित इथे करणार आहोत. पहा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्यात खेळाडूंसाठी. टीम मेंबर फक्त इथून 10 मिनिटं आपल्याकडनं घेतले जातील. थोडं वक्त थांबायचं आहे. लगेचच आपण पाहत आहोत हे लेजंड संघ रनरअप राहिलाय त्यांचे हे मेडल आपण खेळाडूंना वितरित करत आहोत. आणि चमचमती ट्रॉफी ही देखील मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते दिनेशजी टोपले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी मात्र इथून वितरित करणार आहोत. चला ही ट्रॉफी आपण पाहत आहोत इथे मात्र वितरित केली जाते. उपविजेता संघ ठरलेला आहे लेजंड. या संघामध्ये सुपर लेजंड संघाची सुपर कामगिरी झाली आणि ते ठरलेत या टुर्नामेंटचे रनरअप. त्यानंतर विनर झालेली टीम आपल्याला पाहायला भेटते. विजयी संघ स्टार लेजंड संघ ठरला आहे या टुर्नामेंट मध्ये. लेजंड संघामध्ये चॅम्पियन झालेले आहेत. चला सर्व खेळाडू आपण यायचं आहे. सर्व खेळाडूंनी यायचं आहे. चॅम्पियन झालेला संघ पाहायला भेटतोय स्टार लेजंड आणि अगदी स्टार खेळाडू या टीम मध्ये पाहायला भेटले आणि स्टार कामगिरी. सर्व खेळाडूंना इथून मेडल वितरित केले जात आहेत. भास्करजी सुरकर साहेब यांना विनंती करतोय.
आणि राम साळुंके साहेब यांना देखील विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते ही चमचमती ट्रॉफी इथून आपण वितरित करायची आहे. पहा पूर्ण टीमचं पूर्ण खेळाडूंचं सर्व लेजंड खेळाडूंचं आपण अभिनंदन करूयात. या भरपूर खेळाडू 40+ आपल्याला पाहायला भेटले आणि अगदी कामगिरी मात्र भरपूर चांगली झाली. सर्व खेळाडूंना मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा या KPL च्या कमिटीकडनं आणि विजेता संघाचं भरपूर सारं त्यांना शुभेच्छा. प्रत्येक खेळाडूला इथे मेडल दिले जात आहेत. अगदी भरपूर चांगली कामगिरी मात्र त्यांच्याकडनं झाली आहे आणि हे मेडल पाहिल्यानंतर मात्र त्यांना नेहमीच आठवेल KPL सीझन 2 आणि त्यासाठी हे मेडल मात्र इथून वितरित केले जात आहेत. त्यानंतर आपण ट्रॉफी देणार आहोत. चमचमती ट्रॉफी पाहायला भेटली. अगदी भव्य दिव्य ट्रॉफी या स्पर्धेच्या अंतर्गत आपल्याला पाहायला भेटते चॅम्पियन संघासाठी. यस अभिनंदन. चला आवाज येऊ द्या लेजंड संघाय. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. सर्व खेळाडूंनी यावेळेस टॉस बॉक्स आपला जो होता प्रेझेंटेशन बॉक्स होता तिथे आपण जायचं आहे. लेजंड सर्व खेळाडूंनी. हॅलो विनर टीमनी स्टेजच्या उजव्या बाजूला यावे. विनर टीम स्टेजच्या उजव्या बाजूला. वेट वेट फोटो काढायचा. स्टार लेजंड ना. स्टार लेजंड नाही ही स्टार लेजंड आहे. स्टार लेजंड ना ब्रो. स्टार लेजंड विनर टीम स्टार लेजंड. फोटो सेशन होईल आणि त्यानंतर आपण जे रेग्युलर संघ होते आपले जे 8 संघ होते त्या 8 संघांचं जे पारितोषिक आहे सांघिक पारितोषिक
एकूण 8 संघ होते, त्यामध्ये रनरअप राहिलेली टीम यावर आणि उपविजेता संघ मात्र पाहायला भेटलाय पालाय देवी टायगर्स. चला पालाय देवी संघाचे टायगर्स सर्वांनी या. आपल्यासाठी देखील प्रत्येक खेळाडूला मेडल दिले जातील आणि चमचमती भव्य दिव्य ट्रॉफी वितरित केली जाईल. सर्व खेळाडू लगेचच यायचा आहे. पालाय देवी टायगर्सचे टायगर्स चला 11 खेळाडू 11 टायगर्स या टीमचे पालाय देवी टायगर्सचे टायगर्स लगेचच या. थोडस फास्ट या खेळाडू फास्ट यायचं आहे थोडं. यस चला अगदी आपण पाहायला गेलं तर कामगिरी भरपूर चांगली झाली. थोडेसे प्रयत्न फायनल मध्ये कमी पडले आणि इथे आता मात्र रनरअप राहिलेले आहेत आणि संघ आहे पालाय देवी टायगर्स. चला स्टेज वरती ऋषीदादा आपण खेळाडू यायचा आहे खेळाडूंनी यायचं आहे. आपण पाहत आहोत मेडल मात्र इथून वितरित केले जात आहेत. प्रत्येक खेळाडूंचं सर्व टीमचं आपण अभिनंदन व्यक्त करूयात. पहा अगदी ओरसड कामगिरी मात्र प्रत्येक खेळाडूची झालेली आहे. सर्व खेळाडूंचं अभिनंदन, संघ मालकांचं अभिनंदन. पालाय देवी टायगर्स ठरलाय या टुर्नामेंट मध्ये उपविजेता आणि उपविजेता संघाला ही दिली जाईल आता ट्रॉफी. संतोषजी पाठारे साहेब, अरुणजी शिंदे साहेब, परशुरामजी टोपले साहेब, आपल्यास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते ही चमचमती भव्य दिव्य ट्रॉफी इथून आपण मात्र वितरित करायची आहे. रनरअप उपविजेता या संघासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अगदी कामगिरी भरपूर चांगली झालेली आहे आणि मात्र इथून या स्पर्धेच्या अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र पटकवलेलं आहे. मी लिहून देतो हा मी लिहून देतो. नाही 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 सही नाही. चला या टीमचं देखील आपण अभिनंदन करूयात आणि त्यानंतर या ट्रॉफीची उत्कंठा प्रत्येक खेळाडूला असते. जी ट्रॉफी सर्वांना हवी हवीशी असते, ज्या ट्रॉफीसाठी मात्र प्रत्येक खेळाडू मेहनत करत असतो ती ट्रॉफी असते मॅन ऑफ दी सिरीज अर्थातच मालिकावीर. आणि यावेळेस आता मालिकावीर कडे आपण वळत आहोत. आज प्रथमतः मी मधुकरजी चौधरी साहेब यांना मी इन्व्हाइट करतोय आणि यांच्या शुभ हस्ते आपण मालिकावीरची जी ट्रॉफी आहे ती आपण वितरित करणार आहोत. परंतु आता यावेळेस थोडस चर्चा करूयात. चला मॅन ऑफ द सिरीज साठी गेस करायचे आहेत खेळाडू, गेस करा मित्रांनो. जे चॅम्पियन झालेत, उपविजेता झालेत, आपण आवाज येऊ द्या. चला यावेळेस तर टुर्नामेंट मध्ये अगदी ओरसोड कामगिरी सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे. या टुर्नामेंट मध्ये टीम आहे पुन्हा एकदा
झालेली चॅम्पियन संघ त्रिशा वॉरियर संघाचा खेळाडू आहे. त्रिशा वॉरियर संघाचा खेळाडू आहे. आता आवाज येऊ द्या. नो डाऊट तुषार सैतावडेकर ठरला या टुर्नामेंटचा मॅन ऑफ दी सिरीज. मालिकावीरची ट्रॉफी मात्र त्याला जाते. अचिव्हर स्पोर्ट यांच्याकडनं आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट मिळालेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि ही चमचमती ट्रॉफी मधुकरजी चौधरी साहेब यांच्याकडनं यांच्या शुभ हस्ते मात्र इथून वितरित केली जाईल. यस वेल प्लेट तुषार. तुषार थोडस गपचप होईल कारण सिरीज तुला मिळालेली आहे. अगदी पाहायला गेलं तर सर्वोत्कृष्ट कामगिरी ज्याची होते टुर्नामेंट मध्ये त्याला ही ट्रॉफी दिली जाते. आणि ही ट्रॉफी घेत असताना कशा पद्धतीने फील करतोयस? या वर्षातली प्रथम ट्रॉफी आहे माझी, कारण का सिरीजची प्रथम ट्रॉफी आहे सिरीजची. कारण का मी एक श्रेय आहे ना पहिलं मी प्रफुल्लला देईन, कारण का मी आयकॉन राहत नव्हतो यावर्षी. त्याला बोललो की माझी बॅटिंग चालत नाही आहे, की मी आयकॉन ना राहत आहे. त्याने मला बोलला की तू आयकॉनच घे, तुझा गेम चांगला होईल म्हणून. त्याच्यामुळेच मी ही ट्रॉफी आहे ना त्याला बोलेन की त्याच्यामुळे थँक्यू बोलेन त्याला प्रफुल्लला, की त्याला थँक्यू बोलेन. कारण का तो मला बोलला की नाही तू आयकॉन खेळ म्हणजे खेळच, मला माहीत नाही तुझं काय आहे काय माहीत नाही, तू खेळ आयकॉन. बोलो त्याला थँक्यू बोलेन प्रफुल्लला की त्यांनी मला प्रोत्साहित केलं खेळण्यासाठी. धन्यवाद. आणि KPL कमिटीचे पण थँक्यू बोलेन, कारण का मी कधी कधी बाहेर असतो, कारण का इकडे राहत नाही टुर्नामेंटसाठी. आणि त्यांनी मला बोलले होते की तू 2 दिवस काय पण कर, माहीत नाही की KPL साठी टाइम देत, पण मी तेही बोलतो की त्याच्यासाठी थँक्यू बोलतो. धन्यवाद कल्पना वगैरे. आणि पूर्ण टीमच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील? टीमचा परफॉर्मन्स त्याचा खूप चांगला झाला, कारण का काल एक मॅच हरलो होतो, कारण का मी स्वतःही टेन्शनमध्ये होतो. बोलला आता उद्या नॉकआउट मॅच आहेत, कारण का दोन्ही टुर्नामेंट दोन्ही मॅच उद्या जिंकायचे आहेत. मी पोरांना सांगितलं होतं की काही करा पण दोन्ही मॅच जिंकायचे आपल्याला. पण संकेतने काहीतरी मनावरती घेतलं. परत सॅगी असेल फिल्डिंग वगैरे चांगली केली. परत हेमंतनी पण मला टाच पॉवर पिची होत देखील त्यांनी प्रपोल त्यांच्याबरोबर खूप चांगली टाकली, त्यालाही थँक्यू बोलेन. परत आमचं सगळ्या टीममेटला सगळ्यात थँक्यू बोलेन. यस धन्यवाद आणि आपलं अभिनंदन. आणि आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी मनोज शेवाळे साहेब यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज साठी 2001 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलेलं आहे, तर ते देखील खेळाडूला दिले जाणार आहे. तर मनोज शेवाळे साहेब यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. आणि त्यानंतर या व्यासपीठावरती बोलवलं जाईल या KPL सीझन 2 कोकणी पाडा प्रीमियर लीग गाजवली. आणि इथे मात्र चॅम्पियन झालेला संघ आपल्याला पाहायला भेटतोय त्रिशा वॉरियर्स. चला सर्वांनी यायचं आहे, खेळाडू सर्वांनी यायचं आहे. उत्कृष्ट कामगिरी चॅम्पियन संघ आणि सर्व मान्यवरांना प्रथमतः आपण मेडल वितरित करणार आहोत. चला खेळाडू एका रांगेमध्ये एक जण यायचा आहे, आपल्याला मेडल वितरित केला जाईल. अभिनंदन पूर्ण टीमचं अभिनंदन. ओनर या संघाचे दीपांकर भुनिया साहेब यांचं देखील आपण अभिनंदन करूयात. या वर्षाची त्यांची टीम मात्र चॅम्पियन झालेली आहे. सर्व खेळाडूंचं अभिनंदन. मागच्या वर्षामध्ये हा संघ रनर अप होता, उपविजेता होता. आणि जेव्हा आपण ऑक्शन केलं त्या ऑक्शनच्या वेळेस मात्र दीपांकर भुनिया साहेब म्हणाले होते या वर्षामध्ये आम्ही चॅम्पियन होणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शब्द मात्र हा खऱ्या करून दाखवलाय. या वर्षामध्ये चॅम्पियन ते झाले. अभिनंदन. पहा फक्त ट्रॉफी देण्यासाठी आपण थोडं 1 मिनिट फक्त घेत आहोत. आणि दीपांकर भुनिया साहेब आपण थोडं पुढे यायचं आहे. अगदी शेवटची मनोगत आपण ऐकणार आहोत. साहेब आपण अगदी जेव्हा ऑक्शन केलं तेव्हा तुम्ही म्हणाले होते गत वर्षामध्ये उपविजेता होता आणि तेव्हाच म्हणाले होते की या वर्षामध्ये आम्ही चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करणार आहोत. कसं वाटतंय चॅम्पियन झालात? सर्वप्रथम मी
हॅलो, सर्वप्रथम मी KPLच्या जे कमिटी आहे ना त्याला मनापासून आभार आहे, धन्यवाद देतो. ते लोकांमुळे KPL सक्सेस आहे. आवाज, ते लोकं आवाज, नाही, आवाज. तर आम्ही काहीच नाही आहे. आम्ही फक्त 2 दिवस येऊन इकडे खेळलो, एंटरटेनमेंट केला. पण गेला 1-1.5 महिन्यापासून जे मेहनत करतो ते लोक करतो. आज जे काही KPL मध्ये सक्सेस आहे त्यांच्यामुळे, आम्ही काहीच नाही आहे. खरंच त्याला मनापासून आभार आणि धन्यवाद. टाळ्या टाळ्या टाळ्या. आणि दुसरी, हे फक्त पार्टिक्युलरली कोणी 1 किंवा 2 टीमच्या जिंकलेला नाहीये, हे पूर्ण कोकणीपाडा जिंकलेला आहे. ना great, तिसा great. वारियर्स, ना पलादेवी टायगर, पूर्ण कोकणीपाड्याचा जीत आहे. ओके. आणि माझा एक विनंती आहे, आता गेल्या वर्षी माझा आयकॉन प्लेअर कल्पेश होता, ते ट्रॉफी घ्यायला सोबत जे कल्पेश आमच्यासोबत राहावे म्हणून कल्पेशला प्लीज रिक्वेस्ट करतो की मंचावर यायचे. ओके, धन्यवाद. यस, इथून आता ट्रॉफी आपण वितरित करत आहोत. पुन्हा एकदा चॅम्पियन संघाचं अभिनंदन. आणि आता सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत ही चमचमती भव्य दिव्य चॅम्पियन होण्याची ट्रॉफी. मान्यवर आपण थोडस इकडनं यायचं आहे, अगदी आमच्या समोर. चला आता जोरदार आवाज येऊ द्या. चॅम्पियन संघ त्रिशा वॉरियर्स. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. पहा, चॅम्पियन संघ झालेला आहे या वर्षामध्ये त्रिशा वॉरियर्स टीम. परंतु आज आम्हाला देखील थोडासा आनंद होतोय. या स्पर्धेच्या अंतर्गत 2 दिवसामध्ये आम्हाला बोलण्याची संधी आयोजकांनी दिलेली आहे आणि त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करत आहोत. आणि आमच्याकडनं देखील एखादा काही अपशब्द निघाले असेल आणि कोणाकडून आयोजन कमिटीकडनं देखील कोणाला काही दुखवलं गेलं असेल तर पूर्णपणे आमची आयोजन कमिटी इथून मात्र दिलगिरी व्यक्त करते आणि इथून हा कार्यक्रम यावेळेस मात्र इथून समाप्त झालाय असं आम्ही जाहीर करत आहोत आणि सर्वांपासून रजा घेत आहोत. आणि या मिळूयात पुन्हा एकदा याच मैदानावरती हाच खेळ घेऊन KPL सीझन 3 मध्ये. तत्पूर्वी हॅलो, सर्व मुलांनी थांबायचंय, मुलांनी जाऊ नका. सोसायटीला काही जर आमच्या टुर्नामेंटच्या बाबतीमध्ये थोडासा काही त्रास झाला असेल तर आम्ही थोडंसं त्यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त करत आहोत. आम्हाला सहकार्य केलं त्यांचं देखील आभार. जेवण उरलेलं आहे, कोणाला जर अजून जेवण करायचं असेल तर आपण आस्वाद घेऊ शकता. आणि इथून हा कार्यक्रम आता मात्र समाप्त झालाय असं जाहीर करूयात आणि इथून आता भेटूयात KPL सीझन 3 मध्ये. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.